पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट। भोसले हा बीड मारहाण प्रकरणामधील आरोपी आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता। सुरेश धसही आकाश निघाले। मुंडेंचं नेतृत्व बीडमधून संपून स्वतःचं वर्चस्व टिकून ठेवण्याची धसांची लढाई होती। खोक्या भोसले प्रकरणावरून तृप्ती देसाईंची टीका। सत्तेसाठी 2019ला हिंदुत्व सोडलेल्यांनी छत्रपतींची तुलना करणं अयोग्य। टुरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून जातात। नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। कामांना स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही? मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात दिली नाही। मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक। सत्ताधाऱ्यांचं अनिल परब यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करण्याइतकी परबांची लायकी आहे का? दरेकर आक्रमक। मी कुणाचाही अपमान न केल्यानं माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही। अनिल परब विधानावर ठाम। तर सभागृहातील एका सदस्यानं कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं, त्याची आधी माफी घ्या, परब यांची मागणी। विकृत लोकांची जमात थांबवण्यासाठी नसबंदी केली पाहिजे। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे। उदयनराजेंची आक्रमक मागणी। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला घेऊन पोलीस गुन्हाट गावात। आरोपीचा मोबाईल हस्तगत करण्याचे प्रयत्न। अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता। 9 महिन्यात महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षातील विक्रमी 1,39,434 कोटी परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत माहिती।